आपल्याला एखादी गोष्ट येत नसली ती करायला गेली की नक्कीच घडते. आम्ही एका कारखान्यात काम करतो. त्या कारखान्यातला हमाल, कर्नाटकचे हमाल बिचारी, त्यातलं एक माझ्याकडं आलं आणि मला म्हणलं, यल्ला साहेबरा नमस्कार रे, मला मराठी शिकवी की रे. म्हटलं बरं झालं का, शिकवायचं आहे, मराठी मास्तर व्हायचं आहे म्हटल्यानंतर बरं वाटलं आणि मी त्याला मराठी शिकवायला लागलो. 8-15 दिवसानं चांगलं त्याचं तोंड सुजलेलं आणि उगच वांगाळ तोंड करून माझ्यासमोर आलं. मी म्हटलं काय झालं रे यसापा? झालं की म्हटलं बोंब. मी म्हटलं काय झालं रे, काय असतं रे म्हटलं तुमचं मराठी काय गिराठी? मी म्हटलं काय रे, पहिलं येलांटी दुसरं येलांटी, पहिलं उकार दुसरं उकार. मी म्हणतो पहिलं दिलं म्हणून काय होते आणि दुसरं दिलं म्हणून काय होते? अरे लेका म्हणलं मराठी तिथंच गोळ होती, पण तुझं काय झालं? काय ना साहेबरा, मला सांग म्हणला, तुमच्यात लाकडाच असतंय बघ, एवढं एवढं असतंय बघ, जनावरं बांधायला उभं राहत्यात बघ, त्याला काय म्हणतात? मी म्हटलं कुठं? लाकडाचंच असतंय बघ, एवढं एवढं असतंय बघ, पण जात्यात मारत्यात त्याला काय म्हणतात? मी म्हटलं कुठं? लाकडाच असतंय बघ, एवढं एवढं असतंय बघ, ती भीतीत आडवं मारतात त्याला काय म्हणतात? म्हटलं खुट्टी. झालं का नाही म्हणला बोंब. तिन्ही बी लाकडाचं, दोन्हीला म्हणतंय खुट्टा आणि तिसरीला म्हणतंय खुट्टी. काय रे तुमचं मराठी? मी म्हटलं तुझं काय झालंय? साहेब मला सांग म्हणला, तुमच्या गावामध्ये पाटलाचं बायकोला काय म्हणतात? मी म्हटलं पाटलीन. मास्तराच्या बायकोला काय म्हणतात? अरे नसलं तरी मास्तरी. अरे तुझं काय झालं? काय झालंय म्हणून काय साहेब विचारतंय हो? मला ते गावात बोडक्याचं बायको गाठ पडलं. मी त्याला म्हटलं काय हो बोडकीन बाई, पायतानानं तोंड फोडलं की हो माझं.